सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय 12 श्लोक 8 मय्येव मनाधस्व मयि बुद्धि निवेशयः निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः। या लागी मन मद्रूपी स्वरूपी बुद्धी घालुनी मज माझीच मग तू प्रवेशसी न संशयः। ठेवी मजवरी मन ते पार्था बुद्धी सही न दे परतू निसंशय मज पाशी प्रवेशसी पांडवांत परतू। योग बळे करुणी मन बुद्धी माझे ठाई अर्पुनी सुखी होशील मन मिळणी यात संशय नसे की। अगा मानस हेक माझी या स्वरूपी वृत्तिक करुणी घाली निष्ठंक बुद्धी निश्चयेसी। ये दोन्ही सरसी मज माझी प्रवेशी रिगाली तरी पावसी माते तू गा। जे मन बुद्धी घर केले माझी आठाई तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरे। म्हणोनी दीप पालवे सवेची तेज मालवे कारवी बिंबासवे प्रकाशु जाय। उजलले या प्राणा सरसी इंद्रिये ही निगती जैसी तैसा मनोबुद्धिपाशी अहंकारू ये। म्हणोनी माझी आ स्वरूपी मन बुद्धी ये निक्षेपी हे तुलेनी सर्वव्यापी मीची होसी। यया बोला काही अनारिसे नाही आपली पाही वाहतू असे गा। अरे बुद्धीचा निश्चय करून मनाच्या सर्व वृत्ती माझ्या स्वरूपाच्या ठाई स्थिर कर। अर्जुना, बुद्धी आणि मन ही दोन्ही जर प्रेमाने एकदम माझ्या ठिकाणी रममाण झाली तर तू मला येऊन मिळशील। कारण जर मन आणि बुद्धी माझ्या स्वरूपात स्थिर होऊन नाचू लागली तर मग मी तू हे कोठे उरले तूच सांग पाहू। म्हणून दिवा पदराने वारा घालून मालवला की जसे त्याचे तेज जाते, किंवा सूर्यबिंबाचा अस्त झाल्याबरोबर प्रकाश जसा नाहीसा होतो, किंवा वर येऊ लागलेल्या जीवाबरोबर जशी इंद्रियेही शरीर सोडून जातात, तसा मन आणि बुद्धी यांच्याबरोबर अहंकारही आपसूक येऊ लागतो। म्हणून माझ्या स्वरूपात आपल्या या मनाला आणि बुद्धीला प्रविष्ट करून तेथे स्थिर कर, म्हणजे या कृत्याने तू माझे सर्वव्यापक स्वरूप लाभशील। ह्या सिद्धांताला मुळीच अपवाद नाही, हे मी तुला स्वतःची शपथ वाहून सांगतो। श्रीराम श्रीराम श्रीराम।